नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण 2 रेसिपी बनवणार आहोत उपवासाच्या। सर्वात आधी बनवायचा आहे आपल्याला कुरकुरीत बनणारा साबुदाणा वडा, जो तेलात बिलकुल फुटणार नाही, तेलकट बनणार नाही, वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनेल। वड्यासोबतच आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। ही मोकळी आणि टेस्टी कशी बनवायची हे पण आपण बघूयात। साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि एका साबुदाण्याचे 2 ते 3 तुकडे होतील इतपत बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, ह्यानुसार ह्यावेळी एखादा साबुदाणा पूर्ण राहिला तरी काहीच हरकत नाही। तर असा साबुदाणा भरडून घेतल्यानंतर ह्याला एका भांड्यामध्ये घालून 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी साबुदाण्याच्या वर येईल एवढं ठेवायचं आणि 2 तासासाठी भिजत घालायचं। आपण बारीक केल्यामुळे हा साबुदाणा भिजायला जास्त वेळ लागणार नाही। साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे। ह्याला काढूया एका ताटामध्ये। ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले। हे कूट मी शेंगदाणे भाजून बनवले। आता इथे अर्धा चमचा मीठ घातले, अर्धा चमचा जिरं घातले, थोडंसं आलं बारीक किसून घालायचे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेतल्या आहेत। इथे मी अर्धा बटाटाच वापरला आहे। जास्त बटाटा आपण जर वापरला हा वडा करताना तर वडे थोडेसे तेलकट बनतात, त्यामुळे प्रमाण हेच ठेवा। मध्यम साईजचा अर्धा बटाटा घेतला आहे मी। हे व्यवस्थित मळून घेतले। आता ह्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकारात गोळे बनवायचे आणि वडे बनवून घ्यायचे। हे गोळे बनवायला घेतानाच मी साईडला कढईमध्ये तेल पण ठेवले मध्यम गॅसवर। आपले जोपर्यंत वडे बनवून होत आहेत तोपर्यंत तेल व्यवस्थित गरम होईल। तुम्हाला इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तर असे मध्यम आकाराचे वडे मी बनवून घेतलेत। साबुदाणा आपण बारीक करून घेतल्यामुळे हे वडे तेलात बिलकुल फुटणार नाहीत। तर असे सर्व वडे बनवून घ्यायचेत। हे वडे चवीला खूप सुंदर लागतात। तर आता तेल मध्यम तापल्यानंतर एका वेळी तेलामध्ये जेवढे वडे बसतील त्यानुसार वडे टाकायचे आणि एक बाजू साधारण अर्धा मिनिट झाल्यानंतर परतायची। तोपर्यंत याला जास्त हलवायचं नाही। अर्धा मिनिट झाला की व्यवस्थित आपली एक बाजू वड्याची तळली जाईल। नंतर पलटायचं। दुसरी बाजू तळायला अर्ध्या मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल आणि हे वडे मध्यम गॅसवरच तळायचे म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील। तर बघा, दोन्ही बाजू व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे। आता आपण वडे तेलातून बाजूला काढून घेऊ। अशाच पद्धतीने राहिलेले वडे सुद्धा आपण तळून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेतलेत। बघा, क्रिस्पी बनतायत, तेलकट पण बनत नाहीत आणि चवीला पण खूप छान बनतात। आपण साबुदाणा तोडून घेतल्यामुळे किंवा तुकडे करून घेतल्यामुळे हा तेलात बिलकुल फुटणार नाही। तर तुम्ही जर ही टीप वापरून अशा पद्धतीने वडे बनवले तर पटकन बनतात आणि तेलात फुटत नाहीत। बघा, वरून कुरकुरे आणि आतून एकदम सॉफ्ट बनलेत। बिलकुल तेलकट नाही बनले। तर ह्यानुसार वडे बनवा आणि खा। आता बघूया आपण साबुदाण्याची मऊ खिचडी कशी करायची। इथे मी 4 ते 5 तास साबुदाणा भिजू दिलेला आहे, व्यवस्थित मुरलेला आहे। 1 वाटी साबुदाण्याला इथे मी जवळपास पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। हे कूट शेंगदाणे भाजूनच करायचं आहे। इथे अर्धा चमचा मीठ घातले। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट साबुदाण्याला व्यवस्थित लागेल। साईडला मी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल ठेवलेलं आहे।
तेल थोडंसं तापलं की ह्याच्यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा जिरं. ह्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी केली तर एकदम मोकळी बनेल. थोडंसं आलं घातलं आहे मी किसलेलं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक करून. मिरची व्यवस्थित भाजल्या गेली की ह्याच्यामध्ये अर्धा उकडलेला बटाटा टाकायचा आहे. खिचडी बनवताना तुम्ही बटाट्याचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आता आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये जरी मीठ घातलं तरी बटाट्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मी इथे घालते आहे. अगदी थोडंसं. बटाटे आणि मिरची भाजल्या गेली की आपण शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा जो मिक्स केला होता तो घालूया आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरच आपल्याला ही खिचडी बनवायची आहे. साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी एकदम सोपी आहे. फक्त तुम्ही साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आधीच मिक्स करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बनवायलाही सोपी जाईल आणि एकदम मोकळी मऊसूत खिचडी बनेल. तर साधारण अर्धा मिनिट परतल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची. आपली खिचडी एकदम तयार आहे. एकदम मोकळी बनेल, छान सॉफ्ट बनली आहे. तर या दोन्ही रेसिपीज जर तुम्ही ह्यानुसार केल्या तर खूप छान बनतील. साबुदाणा वडा तर बिलकुल फुटणार नाही, छान क्रिस्पी बनेल, तेलकट तर बिलकुल बनणार नाही. तर ह्यानुसार ह्या दोन्ही रेसिपीज बनवा, खा, छान एन्जॉय करा. आणि जर माझ्या ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.